Jayashree Lavatre, President of Thane. This was my first outing. पहिलं आउटिंग होतं हिरवं स्वप्न बरोबर आणि हार्डवर्क जरी असलं तरी खूप मजा आली आणि ते काम करण्यात जितकं सॅटिस्फॅक्शन होतं असं काम करण्यात कुठेही सॅटिस्फॅक्शन दुसरीकडे कुठे मिळालं नाही मला. आणि 2 दिवस आमचे खूप छान गेले. ग्रुप तर अतिशय चांगला, व्हेरी हार्डवर्किंग आणि व्हेरी कोऑपरेटिव्ह आणि मला हे हिरवं स्वप्नामध्ये परत परत येऊन परत सेवा द्यायला खूप आवडेल. थँक्यू. हेलो, मैं मंजीत कौर हूँ और मेरा हिरवा स्वप्न के साथ 2 सालों से कांटेक्ट है, लेकिन फ़र्स्ट टाइम मैं बाहर के आउटडोर प्लांटेशन के लिए गई थी और मुझे बहुत ही आनंद आया. एक तो वननेस विद नेचर और दूसरा वननेस विद द कम्युनिटी. बहुत ही सुकून और आनंदमय ये एक्सपीरियंस था और मैं इसके लिए हिरवा स्वप्न का बहुत बहुत आभार मानती हूँ. धन्यवाद. वापस आएंगे. ज़रूर. I am Sunanda. This is my first trip with Hirva Swapna. I enjoyed it a lot and I am very happy with the dedicated work the group is doing. And all the members were very kind and polite and helpful. Thank you very much. मी सोनल एडवे. मी प्रथमच हिरवा स्वप्नाला जोडली आहे. मला हिरवा स्वप्नामध्ये ॲड करण्याबद्दल अनिल सरांचे आणि प्रभा मॅमचे मी आभार मानते आणि तसंच माझी रूम पार्टनर प्रेरणा हिचे पण मी आभार मानते मला 2 दिवस सांभाळून घेतल्याबद्दल आणि सगळ्यांचेच मी आभार मानते. मला सगळ्यांबरोबर हे काम करायला खूप आवडलं आणि मी पुन्हा येण्याचा प्रयत्न केला. सुनी है मेरी गलियां, देखो जी बागों में गलियां. आजाद, दिलीप कुमार, मीना कुमारी. बाहेर ठेवलं तरी चालेल.
joined our group through Venerable Satsang Foundation, and every opportunity she can get for tree plantation, we are so happy this young generation has joined us recently, and ma'am, please honor her by giving this certificate. Thank you so much. Thank you. Our Guruji's wife, our Guru Patni. Thank you very much. She is one of our trustees. She is sister of Guruji. Swati Sod madam. She is also one of our trustees. She is Ramesh Karmikar. And Mithila Gopale is one of our trustees. जाऊ दे. लिच्ची मिळेल तुला. लिच्ची खायला यायचं इकडे. बच्चे लोग आटावरी बसला ऐसा सीधा निकल
एक सांगणं असा, हे शाळेतल्या मुलांनी ठाण्याच्या तांकां एक प्रोजेक्ट दिलेलो असताना बी गोळा करायचो. पोरांनी मोठ्या उत्साहान भरपूर बिया गोळा केल्यान आणि आज आम्ही इकडे कामशेतच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या कामशेतच्या ठिकाणी डोंगरावरती आम्ही बिया टाकायचं काम केलेलं असा. तर त्यांना चांगला यश मिळो, ते झाडं मोठी हो आणि जशी ती झाडं मोठं होतील तशी त्या सगळ्या मुलांचे आयुष्य देखील खूप छान आनंदाने, सुखाने आणि आरोग्याने मोठे हो. वाव, दॅट वॉज ब्युटिफुल. बसणार येत तर असं बसा, क्रॉस करून तुमचे अँकल्स. आप जो बोलना है मैं बोलना उसके पीछे नहीं, कुछ नहीं, आंखें बंद करके सिर्फ सुनना है. सिर्फ आंखें बंद करनी है. अपनी हथेलियों को ऐसे लॉक कीजिए और अपनी गोद में रखिए. ह्याच ऊर्जेने आता तुमचं हे कार्य पुढे चालू राहू दे. कारण निसर्गाची एवढी मोठी सेवा म्हणजे सगळी मानवजातीची सेवा तुम्ही करताय आणि त्यामुळे उत्तम उपक्रम सरांनी सुरू केला आहे आणि मला खूप आनंद झाला. म्हणजे मी काल सरांना विचारलं की आम्ही तर ऊर्जा कशी निर्माण करायची शिकवतो, तुमच्यापर्यंत उत्साह बघून मला खरंच सेवा वाटला. खरंच म्हटलं हे सगळे निर्माण कुठून केलेत, काय जमा कुठून केलेत तुम्ही, इतकी उत्साह मंडळी की खरंच म्हणजे यातून काही नरकत नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे. पण हौशीसाठी किंवा तुम्ही त्या निसर्गासाठी ते काही करताय तर सगळीची आहे आणि हीच ऊर्जा अशीच चालू ठेवा. आणि ऊर्जा कमी वाटली तर ब्रह्मविद्येच्या क्लासला येईल. मनापासून आभार आणि आमच्याकडून एक छोटं भेट जे तुम्हाला उपयोगाला येईल अशी. Thank you.